नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिफरन्शियल इक्वेशन याला सुरुवात केलेली आहे आणि डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सगळ्यात आधी आपण ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे। आता आपण सुरुवात करणार आहोत फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनला। त्याच्या नावातच आहे की आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे। मग डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं केलं जातं तर मी तुम्हाला इथं शिकवणार आहे। सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं माहिती का, की जेव्हा मी तुम्हाला एक एक्सप्रेशन देईल, या एक्सप्रेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत हे तुम्ही ओळखायचे। जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेला आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचं असतं आणि आर्बिटरी कॉन्स्टंटला रिमूव्ह करायचं असतं। ठीक आहे, ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत जाईल। काय म्हणतो मी लक्षात घ्या। सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं की दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये एक इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल, एक एक्सप्रेशन तुम्हाला दिलं जाईल, आर्बिटरी कॉन्स्टंट ओळखायचा। मग आता राहिला प्रश्न की सर आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे नेमकं कोणता कॉन्स्टंट, तर दोन प्रकारचे कॉन्स्टंट असतात, जसं की 1 2 3 4 5 कोणत्याही प्रकारचा जो नंबर असतो याला प्युअर कॉन्स्टंट म्हटलं जातं, प्युअर कॉन्स्टंट। आणि आर्बिटरी कॉन्स्टंट काय असतो, जसं की सी असेल, के असेल, एम असेल, ए बी सी पी क्यू आर हे आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत। म्हणजे या हा कॉन्स्टंट तर आहे पण याची व्हॅल्यू जी ती बदलत राहते अकॉर्डिंग टू द बाउंड्री कंडिशन किंवा कंडिशन। एची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू वेगळी असू शकते अकॉर्डिंग टू द कंडिशन, एका विद्यार्थ्याची वेगळी असेल, दुसऱ्या विद्यार्थ्याची वेगळी असेल। तर या दोन कॉन्स्टंटमध्ये फरक काय, प्युअर कॉन्स्टंट म्हणजे असे कॉन्स्टंट की त्यांची व्हॅल्यू कधीही बदलणार नाही। म्हणजे जर असा नंबर जर मी काढला तर याला तुम्ही 4च म्हणणार, मग तुम्ही कुठेही असू द्यात, कोणत्याही स्टेटमध्ये असू द्यात, कोणत्याही कंट्रीमध्ये असू द्यात, हा 4च असणार आहे। आलं का लक्षात। सो कॉन्स्टंट आहे बट फिक्स आहे। आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिपेंड करते कंडिशन्सवरती। ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला आर्बिटरी कॉन्स्टंट ओळखायचे आहेत आणि डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला तो आर्बिटरी कॉन्स्टंट इथून रिमूव्ह करायचा आहे। मग तो रिमूव्ह झाल्यानंतर मी काय म्हटलं, डेरिव्हेटिव्ह घेऊन रिमूव्ह करायचा आहे। मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्या एक्सप्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व होतील आणि इट बिकम ए डिफरन्शियल इक्वेशन। मग चला बघूयात कशा पद्धतीने बनवलं जातं हे डिफरन्शियल इक्वेशन। काही प्रिव्हियस इयर एक्झाम्पलच्या मदतीने तुम्हाला मी समजून सांगतो। चलो, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेऊयात या ठिकाणी। आता पहिला क्वेश्चन असा आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन whose solution is y is equal to ax square। बघा प्रश्न काय आहे, फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन, एकच मिनिट हा, फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन whose solution is, ज्याचं सोल्युशन आपल्याला दिलंय आणि ते सोल्युशन काय आहे, y इज इक्वल टू ax स्क्वेअर। ओके, चलो आता हे आपल्याला अशा पद्धतीने इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, याचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला काय म्हटलं की दिलेलं जे काही एक्सप्रेशन्स असतं, आता इथं जे एक्सप्रेशन आहे यात तुम्हाला ओळखायचं आहे की विच वन इज द आर्बिटरी कॉन्स्टंट। तर y आणि x हे तर व्हेरिएबल आहेत, आर्बिटरी कॉन्स्टंट कोण आहे आपला ए। जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, रिमूव्ह और एलिमिनेट दॅट आर्बिटरी कॉन्स्टंट अँड फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन। मग बघा आता मी कसं रिमूव्ह करतो त्याला। सगळ्यात आधी गिवन एक्सप्रेशन लिहून घ्या, गिवन y इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर। काय करायचं, याच्यामध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट कोण आहे, a इज द आर्बिटरी कॉन्स्टंट, सो त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। तर आता मी हे दिलेलं जे काही आहे त्याला मी सुरुवातीला म्हणतो इक्वेशन नंबर 1। आता याला सरळ काय करा, डायरेक्ट डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह घ्या। सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। ओके, डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। देन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y, देन इट इज dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ax स्क्वेअर। बघा, सो देअरफॉर व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx इज इक्वल टू a जो आहे तो आला आर्बिटरी कॉन्स्टंट, a इज द आर्बिटरी कॉन्स्टंट आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x। मग आपल्याला a ला रिमूव्ह करायचं, तर रिमूव्ह करताना कसं रिमूव्ह करतात लक्षात घ्या, इथून a ची व्हॅल्यू काढू, 2x ला इकडे पाठवा। सो देअरफॉर 1/2x dy बाय dx आणि ही आली मित्रांनो a ची व्हॅल्यू। मग ही a ची व्हॅल्यू आलेली आहे ना, ती पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये। आलेली जी a ची व्हॅल्यू आहे ती पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये। तर बघा, सो पुट a ची व्हॅल्यू काय आहे ती 1/2 टाइम x dy बाय dx इन इक्वेशन नंबर 1
कुठे पुट करायचं ते इक्वेशन नंबर 1 मध्ये, या इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो देअरफॉर y इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? a ची व्हॅल्यू काय? 1/2x dy बाय dx. ही आली a ची व्हॅल्यू, ही आली a ची व्हॅल्यू, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केलं आहे? x स्क्वेअरने, x स्क्वेअरने. मग आता बघा हा x आणि हा x गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग हिअर? सो इट इज y इज इक्वल टू x बाय 2 dy बाय dx. या 2ला जर इकडे पाठवलं सो दॅट इज इक्वल टू 2y x dy बाय dx. आणि थोडंसं व्यवस्थित लिहून घेतलं, 2yला तिकडे पाठवा. सो इट इज x dy बाय dx मायनस ऑफ 2y इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने राजांनो डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होत असतं. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू, व्हॉट इज द ऑर्डर रे डिफरन्शियल इक्वेशनची? सर दॅट इज इक्वल टू 1. ऑर्डर किती येणार त्याची? 1, कारण पहिल्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व आहे, फर्स्ट ऑर्डरचा. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतात ना, जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतात ती एवढी ऑर्डर असते. का बरं? कारण तेवढ्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. जर एक आर्बिटरी कॉन्स्टंट असेल, इथं होता a, तर a एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, तर एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, आणि एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तर एकदाच तुम्हाला dy बाय dx भेटणार आहे. तर अशा पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशनला फॉर्म केलं जातं. सो द फर्स्ट स्टेप इज व्हॉट? गिवन सोल्युशन किंवा गिवन एक्सप्रेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट ओळखा, डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याला रिमूव्ह करा. रिमूव्ह करताना तुम्ही a ची व्हॅल्यू इथं पुट करू शकतात, ठीक आहे, कारण डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. आलेली a ची व्हॅल्यू इथं पुट करा. यू हॅव द एक्सप्रेशन इन विच देर इज नो a, कुठेही a नाही आणि डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो इट इज बिकम द डिफरन्शियल इक्वेशन. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित सोल्युशन याचं लिहून घ्या. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. आणखी अशा क्वेश्चनच्या काही व्हरायटीज बघूयात आपण, वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन बघूयात. सो नंबर 2, फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन इफ y इज इक्वल टू a टाइम साइन and b cos x. ठीक आहे, चलो आता याच्यासाठी आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करूयात. ओके, यासाठी डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करूयात. मग सांगा बरं मला, काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. किती आर्बिटरी कॉन्स्टंट प्रेझेंट आहेत या ठिकाणी? इथं प्रेझेंट आहेत 2 आर्बिटरी कॉन्स्टंट, एक आहे a आणि एक आहे b. मग किती वेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील? 2दा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. मग 2दा जर डेरिव्हेटिव्ह घेणार तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट असेल? सेकंड ऑर्डरचा. सो किती ऑर्डर असेल या डिफरन्शियल इक्वेशनची? जे डिफरन्शियल इक्वेशन बनेल त्याची ऑर्डर किती असेल? 2. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट प्रेझेंट असतात तेवढी डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर बनते. मग आता कसं रिमूव्ह करतात a आणि b ला, तर तुम्हाला शिकवतो मी इथं. सगळ्यात आधी गिवन y इज इक्वल टू a साइन x प्लस b कॉस x. सरळ सरळ डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो काय येणार डेरिव्हेटिव्ह? dy बाय dx इज इक्वल टू a साइन x प्लस b कॉस x. दोघं बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्या. देन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह? बघा, a तर कॉन्स्टंट आहे, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x प्लस b तर कॉन्स्टंट आहे, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x. सांगा बरं, हा a चा a, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x? सर दॅट इज इक्वल टू कॉस x, बरोबर, प्लस b, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x? सर इट इज इक्वल टू मायनस साइन x. थोडंसं सिम्प्लिफाय करा. इट इज इक्वल टू a कॉस x मायनस a कॉस x मायनस b साइन x. तर हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पण लक्षात घ्या, यातनं a आणि b रिमूव्ह झाला आहे का? नाही. सो इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. 2दा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. मग अगेन काय करायचं तुम्हाला? हा आला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, मी त्याला इथं लिहून घेतो. सो अगेन जे काही डिफरन्शियल इक्वेशन आलं आहे, अगेन इट इज डिफरन्शिएट. याला परत एकदा डिफरन्शिएट करा. सो अगेन डिफरन्शिएट with respect to x on both sides. Again differentiate with respect to x on both sides. So then dx of dy by dx a cos x
मायनस बी साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. सो बोला पहिल्या डेरिव्हेटिव्हचा परत डेरिव्हेटिव्ह, सो इट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह. ए बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस बीला बाहेर घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. बोला मग d2y by dx square. What is the derivative of cos x? Sir, it is minus of sin x. आणि मायनस बी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस एक्स. बघा आणि इथून जर का आपण मायनस साइन बाहेर काढली, मायनस साइन जर बाहेर काढली तर मध्ये काय राहील, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. आणि मला सांगा ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ही व्हॅल्यू कोणाची आहे? ही व्हॅल्यू आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू कोणाची आहे? वायची. मग डायरेक्टली तुम्ही याच्या जागेवर काय पुट करू शकतात? वाय पुट करू शकता, मायनस ऑफ वाय. तर हे झालं मित्रांनो तुमचं डिफरन्शियल इक्वेशन जे की आपल्याला रिक्वायर्ड आहे. इथं तुम्ही मेन्शन करा फ्रॉम इक्वेशन 1 अशा पद्धतीने. काही विद्यार्थी याला थोडंसं आणखी सिम्प्लिफाय सुद्धा करतात. कसं ते तुम्हाला मी सांगतो. और याला असंही लिहिता येतं बघा, और हे बघा वायला इकडे पाठवा, d2y by dx square प्लस y इज इक्वल टू 0 असंही लिहितात डिफरन्शियल इक्वेशन. सो इट इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. कसं फॉर्म केलं, किती सुंदर पद्धतीने फॉर्म केलं आहे आपण. पहिलं जे काही एक्सप्रेशन दिलं याच्यात 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट प्रेझेंट आहेत. तो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, थोडंसं सॉल्व करा, अगेन त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि यू हॅव डायरेक्टली वाय. इथं वाय ॲडजस्ट होतो आणि वाय आला. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. यामध्ये डेरिव्हेटिव्स प्रेझेंट आहे, त्यासोबत ए आणि बी जो आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण नाही आहे. सो इट इज फायनल डिफरन्शियल इक्वेशन. चलो नोट डाउन कर लो इसे. ठीक है. चलो नेक्स्ट नंबर 3. फॉर्म डिफरेंशियल इक्वेशन whose solution is y square is equal to 4ax. ओके. अगेन इट इज द पॅराबोला y स्क्वेअर इक्वल टू 4ax. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट इन्व्हॉल्व आहे तिथं? इथं सुद्धा एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट इन्व्हॉल्व आहे ज्याचं नाव आहे ए इज द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग डेरिव्हेटिव्ह किती घ्यावे लागतील? फक्त एकच. ठीक आहे. चलो गिवन 4ax डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं? विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट करायचं. सो इट इज 2y dy बाय dx आणि 4a तर ॲज इट इज व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? दॅट इज इक्वल टू 1. मग इथून बघा हा इकडून 2 कट झाला, इकडून 2 कट झाला. ठीक आहे. किंवा आपण सिम्पली असं म्हणू शकतो, कट करण्याची पण गरज नाही. सो इट इज इक्वल टू 2y dy बाय dx. ही व्हॅल्यू कोणाची मित्रांनो? डायरेक्टली 4a ची व्हॅल्यू भेटते आपल्याला. 4a ची डायरेक्टली व्हॅल्यू भेटते आणि इथं आपल्याला 4a ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे बघा, ज्याच्यामध्ये ए इन्व्हॉल्व आहे. तो आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकतो. इट इज इक्वेशन नंबर 1. सो पुट डायरेक्ट पुट करा. पुट 4a ची व्हॅल्यू काय? 2y dy बाय dx इन इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू डायरेक्टली इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. सो इट इज y स्क्वेअर इज इक्वल टू 4a ची व्हॅल्यू काय आहे? 2y dy बाय dx. ही 4a ची व्हॅल्यू इंटू एक्स. मग बघा काय काय होऊ शकतं इथं, तुम्ही चेक करा. याच्यात बघा हा इकडचा एक y आणि एक y गेट कॅन्सल. सो y इज इक्वल टू 2 टाइम x dy बाय dx. ठीक आहे. सो देअरफॉर yला तिकडे घेऊन जा. 2x dy बाय dx मायनस ऑफ y इज इक्वल टू 0.
सो याला म्हणणार रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. तर हे झालं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने. सो या ठिकाणी 4y जो आहे तो इथून मी ॲडजस्ट करून तिथं पुट केला. म्हणजे एक लक्षात येते का, डेरिव्हेटिव्ह कंपल्सरी घ्यायचाच आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर इथून कॉन्स्टंट तिथं रिप्लेस करा. ठीक आहे, किंवा तिथली एची व्हॅल्यू इथं रिप्लेस करा. तिथून ए काढा आणि तो इथं पुट करा, किंवा इथून काढा आणि तिथं पुट करा. बट ऑलवेज रिमेंबर डेरिव्हेटिव्ह असणं गरजेचं आहे. सो इट इज द डिफरन्शियल इक्वेशन इन विच डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आणि आर्बिटरी कॉन्स्टंट अब्सेंट आहे. सो फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन जे आपण फॉर्म केलं. नोट डाऊन करा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. 4. फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन इफ y is equal to 4 times x minus a bracket square where a is आर्बिटरी कॉन्स्टंट. या ठिकाणी ए काय आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट. ए इज आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आता बघा याला कसं फॉर्म करायचं. ए इज द आर्बिटरी कॉन्स्टंट. सो गिवन ए आर्बिटरी कॉन्स्टंट एकच आहे. सो एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू, हा 4 तर बिचारा 4, हा 2 समोर येणार आणि एकाने कमी म्हणजे फक्त x मायनस ए. एक्स मायनस याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. आता याच्यापासून डायरेक्ट मी एक्स मायनस एची व्हॅल्यू काढतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस ए, तुम्ही चेक करा. एक्स मायनस एची डायरेक्ट व्हॅल्यू मला भेटेल इथं. सो हा बघा dy बाय dx जो की आहे 8 एक्स मायनस ए. सो 8ला इकडे पाठवा. 1/8 dy बाय dx दॅट इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ ए. डायरेक्टली एक्स मायनस एची व्हॅल्यू भेटली जी मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू शकतो. सो पुट एक्स मायनस ए इज इक्वल टू, एक्स मायनस एची व्हॅल्यू काय 1/8 dy बाय dx इन इक्वेशन नंबर 1. कुठे पुट करायची, इन इक्वेशन नंबर 1. सो काय येणार मग, y इज इक्वल टू 4 टाइम एक्स मायनस एची व्हॅल्यू काय 1/8 dy बाय dx त्याचा स्क्वेअर. एक्स मायनस एची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग आन्सर बघा, हा 4, हा येणार 64, 1/2चा स्क्वेअर 64 आणि dy बाय dxचा स्क्वेअर. बरोबर. मग 4 आहे का 4, 16 चौक 64, 16 आणि हा 16 इकडे येणार. इट बिकम 16 टाइम y इज इक्वल टू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. सो देअरफॉर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर याला इकडे पाठवा. मायनस ऑफ 16 टाइम y इज इक्वल टू 0. याला रिक्वायर्ड डिफरेंशियल इक्वेशन. ठीक है, चलो नोट डाउन कर लो इसे. Next, question 5. Form differential equation. Form differential equation if x square plus cy square is equal to 4. X square plus cy square is equal to 4. ठीक आहे. सो सगळ्यात आधी गिवन
आता इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे सी गिवन cy² इज इक्वल टू 4. सरळ डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हा झाला 2x प्लस सी 2y dy/dx इज इक्वल टू 4. बरोबर, इज इक्वल टू 4. तर इथून सीची व्हॅल्यू काढू आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. मग आता बघा, सरळ इथं 2 ने डिवाइड करू शकतो आपण. 2 ने डिवाइड करू शकतो. इथं राहणार 2. या एक्सला तिकडे पाठवा म्हणजे बघा असं राहील ते एक्स प्लस सी ब्रॅकेटमध्ये y dy/dx आणि इथं राहणार 2. या एक्सला तिकडे पाठवा. cy dy/dx इज इक्वल टू 2 मायनस एक्स. सीची व्हॅल्यू काढायची, बाकीच्या गोष्टींना तिकडे पाठवा. सो फ्रॉम सी बघा टी 2 मायनस एक्स डिवायडेड बाय y dy/dx. ही आली सीची व्हॅल्यू. आणि आलेली सीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो पुट व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू, व्हॅल्यू ऑफ सी काय आहे 2 मायनस एक्स. ओके, 2 मायनस एक्स y dy/dx इन इक्वेशन नंबर 1. कुठे पुट करायची? इक्वेशन नंबर 1 मध्ये. हे इक्वेशन नंबर 1 आहे. सो x² प्लस सीची व्हॅल्यू काय 2 मायनस एक्स अपॉन y dy/dx ब्रॅकेट कंप्लीट. ही आहे सीची व्हॅल्यू इंटू वायचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू वायचा स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता बघा, इथून एक y डिलीट झाला, इथून एक y डिलीट झाला. डिनॉमिनेटरला dy/dx राहू द्यायचं नाही. पूर्ण एक्सप्रेशनला बघा आता याला काय करतो मी x² इकडे पाठवतो. 2 मायनस एक्स डिवायडेड बाय बघा याच दिसेल 2 मायनस ऑफ एक्स वरती इंटू y डिवायडेड बाय dy/dx इज इक्वल टू 4 मायनस ऑफ x². 4 मायनस ऑफ x² आणि dy/dxला तिकडे जाऊ द्या. सो 2 मायनस एक्स इंटू y 4 मायनस x² आणि तर मल्टिप्लायला येणार dy/dx. ठीक आहे. सो डायरेक्टली तुम्ही याला म्हणू शकता दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं आपलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन की ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट आहे पण इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट अब्सेंट आहे. सो इट इज युअर डिफरन्शियल इक्वेशन. याला आणखी सॉल्व करू शकतात बट देर इज नो नीड. याला सॉल्व करण्याची गरज नाही, लिहिलं तरी चालतंय. चलो नोट डाऊन करा. आणखी एक घेऊया. क्वेश्चन 6 फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन इफ y इज इक्वल टू a टाइम cos log x प्लस b टाइम sin log x. साइन लॉग एक्स. ठीक आहे. तर या ठिकाणी ए आणि बी दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. तसं साइन आणि कॉसच्या वेळेला आपण केलं त्या पद्धतीने आपण याला सॉल्व करणार. चलो गिवन काय आहे y इज इक्वल टू a cos log x प्लस b sin log x. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा झाला बघा dy/dx.
सो डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल इथं कॉस लॉग एक्स प्लस बी साइन लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. सेपरेट करा. dy बाय डी एक्स इज इक्वल टू ए तर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस लॉग एक्स प्लस बी तर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन लॉग एक्स. मग बोला dy बाय डी एक्स इज इक्वल टू ए तर ॲज इट इज. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस? इट इज मायनस साइन लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x कंपोजिट फंक्शननुसार प्लस बीचा बी साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आलो आपण इथपर्यंत. फक्त पहिलाच डेरिव्हेटिव्ह घेतला आहे अजून आपण. लक्षात घ्या 2 डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील आपल्याला कारण 2 आर्बिटरी कॉन्स्टंट इन्व्हॉल्व्स आहेत. त्याला मी इथं घेऊन जातो. थोडंसं सिम्प्लिफाय करा. हे बघा सिम्प्लिफाय कसं 1/x कॉमन निघतोय. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1/x इथून कॉमन निघतोय मायनस ऑफ ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स. 1/x कॉमन तो तिकडे गेला. एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स. आता या एक्सप्रेशनला अगेन डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो बघा इकडे काय येणार फर्स्ट फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन dy बाय डी एक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1. इकडे u इंटू व्ही रूल लागेल ना. आणि इकडे बघा ए तर कॉन्स्टंट मायनस ए तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन लॉग एक्स प्लस बी तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस लॉग एक्स. मग बोला हा काय येणार एक्स d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय डी एक्स इज इक्वल टू हा मायनस ए. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन? सर साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. बीचा बी ॲज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन काय मायनस ऑफ साइन लॉग एक्स याला थोडंसं इकडे सरकवतो किंवा लहान करून घेतो लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. सरळ काय करा एक्स d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन आणि 1/x कॉमन घ्या. सो मध्ये काय राहणार ए कॉस लॉग एक्स प्लस बी साइन लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि मायनस ऑफ 1/x. आता बघा हा एक्स जो आहे ना मल्टिप्लाय करा इकडे एक्सने मल्टिप्लाय करा इट बिकम एक्स स्क्वेअर d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स dy बाय डी एक्स आणि इज इक्वल टू ही मायनस साइन. आणि या एक्सप्रेशनचा आन्सर काय आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इट इज अवर वाय. हा झाला वाय. सो फायनल आन्सर काय येणार मग एक्स स्क्वेअर d2y बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स dy बाय डी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. तर हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. तर अशा पद्धतीने जेव्हा 2 आर्बिटरी कॉन्स्टंट इन्व्हॉल्व असतात आपल्याला एकपासून दुसरं बनवायचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊन आणि परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ॲडजस्टमेंट करायची. यू हॅव द फायनल आन्सर. ठीक आहे. चलो नोट डाऊन करा. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे हे 6 प्रश्न आपण इथं बघितले. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. राहिलेल्या गोष्टी पुढच्या याच्यात तुम्ही यांची प्रॅक्टिस करा. काही अडचण आला तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.